साहेबांच्या नावानं ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहताय। गेल्या 4 रजनीमध्ये क्रिकेटचा चाललेला हा रणसंग्राम, रंगलेला थरार आणि निश्चितच किरणदादा राऊत, हरेशदादा राऊत आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या स्वप्नातून साकार होत असलेली ही भव्य दिव्य टुर्नामेंट आणि या टुर्नामेंटची चौथी रजनी पार पडत असताना एका अतिशय महत्त्वाच्या आणि धाकड मुकाबल्याला आपण सुरुवात करत आहोत। बरोबर घड्याळामध्ये या ठिकाणी आपण पाहताय 8:35 होत आहेत। पहिल्या 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी असेल। 20 मिनिटांमध्ये जर 4 षटकं झाली नाहीत तर 5व्या षटकासाठी एक अतिरिक्त प्लेयर तुम्हाला 30 मध्ये तैनात करावा लागेल। जसा पहिला बॉल पडतोय टायमर ऑन होईल। निश्चितच दोन्ही टीमला शुभेच्छा पण देऊयात आणि मॅचला अगदी थोड्याच वेळात आपण सुरुवात करत आहोत। कासगावकरांच्या स्वप्नातून साकार होत असलेलं आमदार चषक 2026 चौथ्या रजनीचा अतिशय धाकड आणि महत्त्वाचा मुकाबला मैदानावरती पेश होतोय। अर्थातच एका बाजूला कल्याण ग्रामीणचा तुफान संघ उतरलाय, अर्थात कुशल श्रीशा 11 सापाड आणि त्यांना फाईट करत असताना टीम उतरतीये शिवगर्जना शेलारपाडा बी। गेम ऑन। सलामीची जोडी मैदानात बॅटिंग करण्यासाठी उतरत आहेत गौरव आणि प्रवीण। त्यांना मारा करण्यासाठी षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाज मनीष गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय। सापाड एक्सप्रेस पहिल्या षटकासाठी सुरुवात करत असताना मनीषच्या हातामध्ये चेंडू सोपावलाय। 38 ची पाबंदी असणारं पहिलं षटक या ठिकाणी सुरू होतंय। 9 फिल्डर 38 मध्ये तैनात केले आणि धर्मवीर क्रीडांगण कासगाववरती चौथ्या रजनीचा महत्त्वाचा मुकाबला। पहिलाच बॉल कदाचित ऑफ स्टंपला जास्त सोडून निघून जातोय। पंच आमच्याकडे वळाले, सांगतायत यस इट इज वाईट बॉल। अवांतरच्या एका धावेनं डावाला सुरुवात झाली आहे। धावफलकाचा श्री गणेशा झालाय। टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय दूध का दूध पाणी का पाणी ओमसाई एमटीसी अतिशय सुंदर लाईव्ह कव्हरेज म्हात्रे बंधूंचं। ऑफस्टंपच्या बाहेर पडला आणि तिथून जास्त बाहेर गेला। यावेळेस मिस टायमिंग, झेलची शक्यता आहे। स्क्वेअर लेग वरती फिल्डर आलाय, डाऊन द बॉल टिपलाय झेल। फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जात असताना गौरवचा संपलाय खेळ 0 वरती आणि निश्चितच पहिला गडी। रोशननं टिपला हा झेल। पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना फलंदाज प्रवीण या ठिकाणी मैदान सोडतोय। सलामीसाठी आले होते। अतिशय दर्जेदार हा चेंडू, बॅट फिरवली होती, निश्चित संपर्क व्यवस्थित झाला नाही, टॉपेज लागली आणि रोशन घोडेनं एक सुंदर झेल या ठिकाणी संपन्न केला। पहिल्या षटकासाठी मनीष मडवीच्या हातामध्ये चेंडू, एक सिंगल, एक धाव दिली आहे, एक विकेट त्यानं मिळवली आहे। सापाट टीमसाठी सुरुवात त्यानं उत्तम केली आहे। चांगली मॅच। पॉवर प्लेच्या पहिल्या बॉलवरती मिळाला व्हाईट बॉल, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट। यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न फसलाय। पुन्हा एकदा सोपा झेल, कॅच ड्रॉप झालीये। सहज सोपा झेल ड्रॉप केलाय। अगदी आपण पाहिलं तर कदाचित थोडंसं लेझी अप्रोच, सहजगत्या घेण्याचा हा प्रयत्न आणि कॅच ड्रॉप झालीये। बॅटिंग करण्यासाठी संदेश आला आणि संदेशच्या अगदी पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर झेलची शक्यता निर्माण झाली होती, मात्र झेल ड्रॉप झालाय। एक सिंगल मिळतीये। इथे सुद्धा चांगला चेंडू, बॅटची कडा, विकेटच्या मागे अप्रतिम झेल। नेल्सन मडवी आणि निश्चितच सोडणार नाही, पकडला हा झेल। धक्का क्रमांक 2 लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला। संघ संकटात। झेल आणि नेल्सन मडवीचं ट्रेडमार्क सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळालं। उत्तम गोलंदाजी, 3 चेंडू फेकलेत, 2 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट या ठिकाणी मिळवल्यात। शेलारपाडा संघाला लागलेला दुसरा
440चा झटका. पहिल्या षटकाचा खेळ, पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आपण आहोत. 5 ओव्हरची मॅच. करंट रन रेट तुम्ही पाहताय 4.00. धावा बनल्या 2 आणि टॉपचे 2 फलंदाज मैदान सोडून गेलेत. हरेश आणि संदेश या दोघांना मात्र इथून डाव सावरावा लागेल. शेलारपाडा संघाची बुडती नौका इथून किनाऱ्यावरती आणावी लागेल. संघ संकटात सापडलाय, बाहेर काढणार कोण? संकट मोचकाची भूमिका पार पाडणार कोण? हा एक यक्ष प्रश्न या ठिकाणी उभा राहिलाय. बॅटिंग करणाऱ्या शिवगर्जना शेलारपाडा बी या टीमसाठी. नावात शिवगर्जना आहे, इथून शिवगर्जना करावी लागेल. छत्रपती शिवरायांचा संघर्षाचा वारसा तुम्हाला इथून पुढे चालवावा लागेल. संकटात सापडलेल्या टीमला बाहेर काढायचंय. बॅटिंग करण्यासाठी बॅट्समन हरेश आलाय. हरेशला मात्र इथे धीरोदत्तपणे उभं राहावं लागेल. 2 धावांवरती दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय. दुसऱ्या बाजून आपण पाहिलं तर सापाडे टीमसाठी मनीष मडवी मात्र आगीचे गोळे फेकतोय. व्हेरी गुड बॉलिंग. षटक क्रमांक पहिलं, राईट मोर द विकेट. मनीषचा हा चेंडू फुलटॉस मिळाला. पुरेपूर फायदा उचलत असताना स्टेट डाऊन द ग्राउंड दन 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 करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार. चौकाराची गर्जना करणं गरजेचं होतं. पहिली गर्जना शिवगर्जना शेलारपाडा टीमसाठी हरेशच्या बॅटमधनं 4 धावा मिळत आहेत. ही इज ऑफ द मार्क विथ द 4. 4 धावांच्या मदतीनं स्वतःचं खातं खोललं मनीष. पुन्हा एकदा आपल्या टेस्ट मॅच लेंथवरती येतोय. शॉट ऑफ गुड लेंथवरती चेंडूला ड्रॉप केलं, उसळी घेत बाहेर निघाला. थोडासा कट होत बाहेर निघतोय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. पहिला फुलटोस होता आणि त्यानंतर लगेचच धडा घेतलाय आणि टाकलेला हा डॉट. मनीष मडवी नामवंत गोलंदाज आहे. संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक या ठिकाणी हाताळतोय. 5 चेंडू झालेत. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. इथे बॉडी लाईन चेंडू समोरच्या दिशेला खेळतायत. मिड ऑफ वरती फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळेल. हलक्या हातानं प्लेस केलं. सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. षटक संपलं पहिलं आणि धावफलकावरती शिवगर्जना शेलारपाडा बी टीमची धावसंख्या 2 बाद 7 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा बनल्या 7. बॅटिंग करत असताना संदेश दाबणे आणि हरेश दाबणे या 2 फलंदाजांना मात्र इथून हा संपूर्ण डोलारा सांभाळायचा आहे. जबाबदारी स्वीकारली आहे. एक चौकार हरेशनं जरूर ठोकलाय. 3 चेंडू फेस केले. 5 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. बॅटिंग करत असताना संदेश दाबणेच्या बॅटमधनं 1 चेंडू फेस केला. 1 धाव आली आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. कासगाव एंडकडनं हे षटक सुरू होतंय. अतिशय दर्जेदार, दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. किरणजी राऊत साहेबांनी पाहिलेलं स्वप्न, हरेशदादा राऊत साहेबांनी दिलेली साथ आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांनी कासगाव ग्रामस्थांचं हे दैदिप्यमान आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. 4थ्या रात्रीमध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आणि या रणसंग्रामाची आजची अतिशय महत्त्वाची मॅच सुरू झाली आहे. आज आपण सी पोलला सुरुवात केली. सी ग्रुप निश्चितच पहिलीच मॅच. शिवगर्जना शेलारपाडा बी संघ बॅटिंग करतोय. धावा बनल्या 7. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाज सागर पाटील ओव्हर नंबर 2 मध्ये. राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस मिळालाय आणि पूर्ण टोल वसूल करत असताना हरेशनं फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. शिवगर्जना शेलारपाडा टीमसाठी आणखीन एक शिवगर्जना षटकार. करणं गरजेचं होतं. संघ संकटात सापडला होता. सुरुवातीला आपण पाहिले तर 2 फलंदाज 2 धावांवरती बाद झाले होते. पार्टनरशिप येणं गरजेचं होतं.
संघासाठी धावा जमवणं निश्चितच महत्त्वाचं होतं आणि अशा वेळेला हरेश आणि संदेश धीरोदत्त प्रमाणे मैदानावरती झुंज देत आहेत. समोरून ताकदवर गोलंदाजी अटॅक अर्थातच सापाडे टीमचा आणि निश्चित त्यांना फाईट देत असताना हरेशच्या बॅटमधनं आलेल्या 11 धावा इथे संजीवनी प्राप्त करून देत आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ. षटक क्रमांक 2 साठी सागर आला. पहिल्याच बॉलवरती षटकारानं त्याचं स्वागत केलंय. आमदार चषकाचा हा दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. सागर पाटील पहिल्याच बॉलवरती झालेलं स्वागत आणि निश्चितच त्याच्यासाठी सुद्धा यक्ष प्रश्न असेल. हरेशला आता इथून रोखावं लागेल कारण ज्या पद्धतीनं सेट झालाय आणि फायर करतोय निश्चितच शेलारपाडा टीमसाठी एक मोठी धावसंख्या उभारण्याची ग्वाही त्यानं या ठिकाणी दिली आहे. चला थोडी घाई करा. सागर पाटील कमबॅक त्याला करायचंय. हरेश दाभणे निश्चितच ज्याच्या बॅटमधनं चांगले फटके येत आहेत मात्र लगेच इथे आपण पाहिलं तर कमबॅक केलं. शॉर्ट ऑफ लेंथ टप्पा पडला आणि अगदी आपण पाहताय तर उंची कमी ठेवली. यस्टनच्या लगत ऑफस्टमच्या हलकासा बाहेरून सरळ विकेट किपरच्या स्वाधीन आलेला हा डॉट. षटक क्रमांक 2चा खेळ. पहिल्या बॉलवरती सिक्सर मारला. सागर पाटीलला निश्चितच कमबॅकची गरज होती आणि त्यानंतर टाकलेले 2 डॉट. उत्तम गोलंदाजी. हा टप्पा या टप्प्यासाठी ओळख आहे या सापाडी टीमची आणि निश्चितच मैदानावरती आपल्या ओळखीला साजेसा खेळ सुरू केलाय. पहिल्या बॉलवरती फुल टॉस निश्चितच लेंथ चुकली आणि त्यानंतर इथे आपण पाहता तर टप्पा सापडलाय. ओव्हर द विकेट न ओव्हर पिच याच्यावरती मात्र तुटून पडलाय. वाटच पाहत होता आणि या चेंडूची वाट लावली हरेशनं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आमदार चषक षटकार. मनीषनं सुरुवात केली. सुरुवातीला 2 विकेट अगदी स्वस्तात बाद झाल्या. त्यानंतर हरेश मैदानावरती आला. निश्चितच धीरोदत्त प्रमाणे लढवयाप्रमाणे लढतोय. त्यानं स्वतःनं निश्चितच स्वतःची मनाशी ठाणलं इथे हारून चालणार नाही. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार. मैदानावरती खेळतोय. 7 बॉल 17 आणि खऱ्या अर्थानं शिवगर्जना करायला सुरुवात केली आहे शेलारपाडा टीमसाठी. 2 बाद 19 धावा बनल्यात. उर्वरित इथून आपण पाहिलं तर अजूनही 2 बॉलचा खेळ या षटकातला शिल्लक आहे. धावा बनल्यात 19. इथे कट करण्याचा प्रयत्न. फुटवर्क नव्हतं. चेंडूच्या निश्चितच लाईन मध्ये येणं आणि त्याला कट करणं गरजेचं होतं. फुटवर्क नव्हतं आणि निश्चित रीच पासनं दूर ठेवलं. सागर पाटीलचा हा चेंडू डॉट आलाय. संमिश्र सुरुवात झाली आहे या षटकाचा. आपण विचार केला तर 2 सिक्सर जरूर पाहिले. त्यानंतर 3 बॉल डॉट सुद्धा आलेत. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. यावेळेस पुन्हा एकदा टोलावण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. चेंडू सीमारेषेच्या जवळून फिल्डर येतोय. अडवण्याचा प्रयत्न करतोय. एकच सिंगल धावेवरती संतुष्ट राहिलेत. सर सलामत तो पगडी 50. दोघांनाही माहिती आहे 2 षटकं संपली आहेत. 10.00 ची सरासरी. धावा बनल्या 2 बाद 20. थँक्यू सो मच. सप्त हिंद केसरी बैलगाडी क्षेत्राचा देव अर्थातच आपला सर्वांचा लाडका मोठा लक्ष आणि चतुर्थ हिंद केसरी स्वर्गीय सर्जा या लाडक्या नंदींच्या आठवणीमध्ये कासगावकरांच्या स्वप्नातून साकार होत असलेला किरणजी राऊत आणि हरेशजी राऊत आणि संपूर्ण कासगाव ग्रामस्थांचं हे दर्जेदार दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आमदार चषक आपल्या विभागाचे कार्यसम्राट विकास पुरुष मुरबाड विधानसभेचे आमदार दमदार आमदार मान्यवर किसनरावजी कथोरे साहेबांच्या नावानं ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहताय. आमदार चषक 2026 हा थरार. चौथ्या रात्रीमध्ये आपण क्रिकेटची मजा लुटतोय. निश्चितच शेलारपाडा संघ कमबॅक केलंय. 20 बनल्या 2 षटकात. उर्वरित 3 षटकांमध्ये किती बनतील. मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षक राजाची गर्दी. अगदी आपण पाहताय तर बदलापूर कर्जत हायवेच्या नजदीक असणारं हे धर्मवीर क्रीडांगण आणि या धर्मवीर क्रीडांगणावरती क्रिकेटची पंढरी भरलेली आपल्याला पाहायला मिळतीये. बॅटची कडा लागली आहे. विकेटच्या मागे संधी होती
आणि निश्चितच या संधीचं सोनं केलंय. रिले कॅच हर्षल मडवीनं कंप्लीट केलाय आणि धक्का लागलाय तिसरा. बॅटिंग करणारा शेलारपाडा बी या टीमला विकेट डाऊन. झटका लागलाय तिसरा. बॅटिंग करत असताना टीम पुन्हा एकदा बॅकफुटला ढकलली जाते. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. गोलंदाज विकी मडवी आला आणि पहिल्याच बॉलवरती त्यानं विकेट मिळवली. 3 बाद 20 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना नयनेश दाभणे मैदानात येतोय संदेशला साथ देण्यासाठी. ज्या हरेशनं स्वप्न दाखवलं होतं, ज्या हरेशनं बॅटिंग चांगली केली त्याला मैदान सोडावं लागलं. इथे आपण पाहताय तर बॉडी लाईन चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूमध्ये हवा तसा संपर्क नव्हता आणि इथे आपण पाहताय तर मिळतीये सिंगल धाव. विकी आला आणि विकीच्या माध्यमातून टाकलं जाणारं हे तिसरं षटक सुरू झालंय. 2 चेंडू त्यानं टाकलेत आणि स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत 3 बाद 21 धावा. बॅटिंग करतायत शेलारपाडा बी. शिवगर्जना मैदानावरती गोलंदाज समोरून सुद्धा आग ओकतायत. विकी यावेळेस पुन्हा बॅटची कडा. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर, होम डिलिव्हरी विदाउट ओटीपी स्वीकारलाय झेल हर्षल मडवीनं आणि संपलाय संदेश दाभणेचा खेळ. धक्का क्रमांक 4. चौथा झटका बसलाय 21 या आकड्यावरती. शेलारपाडा बी या टीमसाठी संकट उभं राहिलंय. 8.40 चा रन रेट. प्रोजेक्टेड स्कोर तुम्ही पाहता 41. ओमसाई एमटीसीचं हे अतिशय सुंदर लाईव्ह कव्हरेज. त्याचबरोबर तुम्ही स्कोरबोर्ड पाहताय. इत्यंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. अतिशय दर्जेदार आणि दमदार लाईव्ह कव्हरेज या ठिकाणी पाहायला मिळतंय. चांगली कामगिरी अक्षय म्हात्रे, कुणाल म्हात्रे, तेजस म्हात्रे, अभय म्हात्रे, छोट्या म्हात्रे, प्रणय म्हात्रे, म्हात्रे अँड म्हात्रे कंपनी. ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहताय जबरदस्त. इथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली जात आहे. बॅटची लागली एक कडा आणि बॅट्समननं या ठिकाणी आपण पाहिलं तर खेळाडू वृत्ती दाखवली आणि मैदान सोडत असताना अजून एक झटका लागलाय. शिवगर्जना शेलारपाडा बी या टीमला. डाव गडगडला. षटक क्रमांक 4 मध्ये चाललेला खेळ 3 मध्ये चाललेला खेळ 21 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यात. उत्कृष्ट खेळ या ठिकाणी मैदानावरती दाखवलाय गोलंदाज विकीनं. ज्या पद्धतीची गोलंदाजी तो करतोय, 4 चेंडू टाकलेत आणि निश्चितच या षटकामध्ये आपण पाहिलं तर विध्वंस माजून ठेवणारी गोलंदाजी. 1 धाव खर्च करत असताना 3 गडी त्यानं बाद केलेत. 21 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकानंतर 20 धावा होत्या. विकी पाटीलनं मात्र मैदानावरती कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्कच होऊ दिला नाहीये. सिंगल एकच धाव खर्च केली, 3 विकेट सुद्धा मिळवल्या. या षटकातील आपण पाहिलं तर फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि संकटाची मालिका या ठिकाणी लावली आहे. शिवगर्जना शेलारपाडा बी या टीमसाठी तिसरं षटक. बॅटिंग करत असताना प्रथमेश स्ट्राईक वरती. चेंडू पाहिला जाईल, पोहोचण्याचा प्रयत्न, रिच करून खेळायचं होतं मात्र निश्चितच बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. अजून एक डॉट. आशाभूत नजरेनं पंचांकडे पाहत आहेत. चेंडू आला डॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय मित्र हो. धावफलकावरती बनल्यात 5 बाद 21 धावा. इथून डाव कसा पुढे सरकेल स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी एक काही क्षणाचा वेळ तुम्हाला जरूर दिला जातोय. निश्चितच 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा बनल्या 5 बाद 21.
म्हणजे मित्रांनो, तुम्ही आम्ही सर्वांनी अगदी लहान वयापासून प्रेम केलेला खेळ, गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट चालू आहे. IPLचा थरार एका बाजूला चालू आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहताय तर बदलापूर वांगणी परिसरातील दर्जेदार आणि दमदार नामांकित स्पर्धा या ठिकाणी पार पडतीये. अर्थातच आमदार चषक 2026 ची ही स्पर्धा, तब्बल 8 बाईक्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर लाख मोलाचे अनेक बक्षिसं या स्पर्धेच्या निमित्तानं किरणदादा राऊत आणि हरेशदादा राऊत त्यांच्या संपूर्ण आयोजनाची पाहायला मिळत आहेत. अतिशय दर्जेदार दमदार आयोजन, सुंदर क्रीडांगण, धर्मवीर क्रीडांगण कासगाव या मैदानावरती चाललेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे कुठल्याही प्रकारे धावा घेऊन देत नाहीये. धावफलक स्थिरावलेला आहे ते 28 या आकड्यावरती. 28 एक षटकार जरूर आला. इथे आपण पाहताय तर एक लेगबाईची धाव येते आणि निश्चित धावफलक 28 वरती जाऊन पोहोचलंय. ओव्हर नंबर 4 मध्ये लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. रोहित गोलंदाजी करतोय. चांगला टप्पा, छोटा पॅकेट बडा धमाका. अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी यावेळेस पेश करत असताना लास्ट बॉल ऑफ दी फोर्थ ओव्हर, चौथ्या षटकाचा शेवटचा बॉल या ठिकाणी मार्गस्थ होतोय. चांगला चेंडू अगदी आपण पाहताय तर बॅटच्या खालून फिरवलं. यावेळेस कुठल्याही प्रकारे मोठा फटका मारण्याची संधी मिळाली नाही. षटक संपलंय चौथं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा बनल्यात 28. चार ओव्हर संपल्यात, 28 धावा बनल्यात. शेवटचं निर्णायक षटक सुरू होतंय. विक्की मडवीच्या खांद्यावरती जिम्मेदारी येते. शेवटच्या षटकासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा त्याला पाचारित केलं, ज्यानं उत्कृष्ट गोलंदाजी केली. एक धाव देत असताना 3 विकेट मिळवल्या आणि संघाचा आणि कॅप्टनचा विश्वास मिळवलाय. सार्थ ठरवला. लास्ट ओव्हर सुरू होतीये, डेथ ओव्हर. शेवटच्या षटकामध्ये धावा बनवणं अनिवार्य असेल. कव्हरच्या डोक्यावरनं खेळलाय. कव्हर स्वीपरला फिल्डर त्या ठिकाणी आहे. टप्प्यावरती पकडलं, फेकलं. दुसऱ्या धाबेसाठी येत आहेत आणि यशस्वीरित्या या 2 धावा कंप्लीट केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. स्कोअर कार्ड वरती जोडल्या जातील. धावफलक झालं 30. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतायत. आजची संपूर्ण दिवसाची खेळी जर आपण पाहिली, दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये चाललेला हा थरार, अगदी लो स्कोरिंग मॅचेस आज आपण पाहिल्या. पहिल्याच मॅचमध्ये कासगाव टीमनं या ठिकाणी दणका दिला तो दापिवली टीमला. 5 षटकांमध्ये 24 धावा सुद्धा या ठिकाणी बनवून दिल्या नाही. दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर मैदान मारलं ते कुडसावरे टीमनं आणि निश्चित दुसरा राऊंड सुद्धा कुडसावरे टीमनं जिंकलाय. कमबॅकची ग्वाही दिली आहे. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलं, सरळ जंगलात फेकून दिलंय. नैनेशच्या बॅटमधनं आलेला हा दे धमाका षटकार. लांब लचक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. नैनेश दाभनेच्या बॅटमधनं गरज होती आणि ही गरज भागवत असताना पाहायला मिळतोय. स्लॉग हिटर शेवटच्या षटकासाठी बॅटिंगसाठी उतरलाय. 8 चेंडू आणि 15 धावांवरती बॅटिंग करतोय. सेट फलंदाज. 3 चेंडू शिल्लक आहेत. 36 बनल्यात. 36 ऑन बोर्ड. 36 धावा इथे अद्यापपर्यंत बनल्यात. यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ अगदी अर्ध्या पिच वरती गती परिवर्तन केलं. बॅटची कडा लागली आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. नेल्सन मडवीनं टिपल्या हा झेल. फलंदाज बाद.
दोन चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. भावेश दाभने बॅटिंग करण्यासाठी मैदानावरती येतोय. उर्वरित 2 बॉल. अजून एक चांगला चेंडू अगदी नाकासमोरून काढत असताना कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाहीये. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. टप्प्यावरती जर आपण पाहिलं तर एक जबरदस्त नियंत्रण यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय. भावेश खातं खोलायचंय. धावफलकावर बनल्या 36. 7.45चा करंट रन रेट. या संपूर्ण इनिंगमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 19 डॉट बॉल. आमचे ऑफिशियल स्कोरर रोहित पिसेकर ज्यांची इत्यंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. अतिशय चांगलं स्कोरिंग. इथे आपण पाहिलं पुन्हा एकदा एक चांगला चेंडू. चेंडू आला डॉट. षटक संपली 5 आणि पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावा बनल्यात टोटल या ठिकाणी 36 आणि 37 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. कार्तिकी 11 कासगाव आणि सचिन 11 माथेरान. दोन्ही संघांच्या दरम्यान या ठिकाणी टॉस केला जाईल. पाच षटकांमध्ये धावा बनल्या 36 आणि 37 धावांचं लक्ष या ठिकाणी विजयासाठी ठेवलंय. बॅटिंग करत असताना टीम सापार्डे संघ मैदानावरती उतरेल. बनवाव्या लागतील त्यांना 37 धावा 30 बॉल. आणि 37 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलंय. लक्षाच्या पाठलागाला सुरुवात होईल. मैदानावरती कशा पद्धतीने धावा चेस केल्या जातील किंवा डिपेंड केल्या जातील शेलारपाडा टीमच्या बाजूनं. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल मी तुर्तास थांबतोय. आपण थांबू नका, पाहत राहा. आपल्यासोबत जोडले जातील जगदीश पाटील सर. या आपण. वेलकम.
तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आमदार चषक 2026च्या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दीपकजी टांगे यांचं आगमन झालंय. स्वागत आपलं. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं जेथे धाबा बनल्या गेल्या त्या 36-30 बॉलमध्ये शिवगर्जना खंबालपाडा शिवगर्जना शेलारपाडा बी राजाराम टांगे यांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत. पहिलाच बॉल निल्सनच्या बॅटच्या रडारामध्ये आलाय. फेकून दिला डीप मिड विकेटच्या वरून आणि पहिल्याच बॉलला झालाय आक्रमणाला सुरुवात. बिग हिट. त्याच बॉलवरती निल्सन मडबे यांच्या बॅटमधून षटकार आला नैनेशच्या विरोधात. यावेळेस मिस टाइम आहे. गोलंदाज पुढे सरकलाय. नैनेश कॉटन बॉल टिपलाय झेल. संपलाय निल्सन मडवीचा खेळ. पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर आलेली विकेट. पहिला विकेट गारद. वन डाऊनला पाहतोय आपण रोहित पाटील. चला वन डाऊनला रोहित आलाय. रोहित पाटीलला पाहतोय. डावकुरे आताचा बॅटर. पहिल्या बॉलवरती षटकार. सेकंड बॉलवरती विकेट आली आहे. मोठी विकेट मिळाली आहे. 37चं टार्गेट असताना लेट कट खेळायचं होतं. टप्पा पडल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणाला बॅट पुढे गेली. मध्ये तोपर्यंत किपर गेले पुढे. डॉट बॉल येत असताना पाहतोय आपण 6 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. 37चं टार्गेट असताना शेलारपाडा टीमने प्रथम बॅटिंग करत असताना सुरुवात चांगली झाली होती. मात्र त्यानंतर ठराविक अंतराने त्यांच्या विकेट गेल्या आणि विकेट जात असताना स्कोर थोडं कमी पाहायला मिळाला. मात्र याच मैदानावरती 25 धाबांचं सुद्धा संरक्षण केलंय कासगाव टीमने. हे सुद्धा विसरून चालणार नाही आहे. पुन्हा एकदा लेग स्टंपला बॉल. प्रचंड बेग नैनेशा गोलंदाजीवरती पाहायला मिळतो आपल्याला. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज जरी पहिल्या बॉलवरती षटकार आला असला त्यानंतर कमबॅक केलाय. 4 चेंडू फक्त 6 धाबा. 3 चेंडू डॉट आल्यात मागचे. बिग हिट केलाय. बॉल हवेत आहे. कीपरने टिपलाय झेल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा. रोहित पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन बॅटर. 2 खेळाडू बाद झाले. साया रोशन आलाय. साया धावसंख्येवरती धक्का दुसरा लागला. एकूण
37 धाबा बडवायच्या असताना पॉवर प्लेचे पहिलं षटक. फटका चांगला आहे बॅकफुट पॉइंटला. 3 फिल्डर धावतात चेंडूच्या मागे, मात्र चेंडूला आतमध्ये ढकललंय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि पहिल्या षटक अशा रीतीने समाप्त झाला. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट, पुन्हा एकदा विकेट, शेवटच्या बॉलवरती मात्र 2 धाबा आल्या आणि अखेरकार पहिल्या ओव्हरमध्ये 2 बाद 8 ही धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. चला खेळ सुरू करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू बाद झाले, 8 धाबा आल्या आणि ओव्हर नंबर 2 मध्ये पाहतोय गोलंदाज संदेश दाबणे. हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन आणि विकी ही जोडी मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. आता धाबांचा पाठलाग करत असताना या 37 धाबा कशा बनवल्या जातील कदाचित हेच विचारविमर्श असेल त्यांच्या मनामध्ये. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसरे धाब्यासाठी निघाले मात्र तोपर्यंत नकार दिला जातोय. एकच धाव मिळते. पहिल्या षटकामध्ये जरी पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर 2 विकेट पाहायला मिळाले. थोडंसं कमबॅक राहिला शेलारपाडा टीमचा, मात्र त्यानंतर 2 धाबा सुद्धा आल्या आणि यावरला सुरुवात झाली एका धावेने. अद्यापर्यंत तुम्हाला 28 धाबा बडवायच्यात. बॉल शिल्लक आहेत 23 मध्ये 28 धाबा. टीम कुशल 11 श्रीशा कुशल 11 सापाड या टीमला यावेळेस फटका चांगला होता. लॉंगॉनला फोल्डर उपस्थित आहेत. एकच धाव, दुसरीचा काल होता, नकार दिला जातोय. एकच धावसंख्येवरती त्यांना समाधान व्यक्त करावं लागलं. देवदासजी राऊत आणि संजय टेंबे यांचं सुद्धा आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. कॅचचा कॉल होता. बॅकफुट पॉइंटला झेल सोडलाय, मात्र हेच झेल तुम्हाला मागात पडत असतात, कारण ऐन मोक्याच्या क्षणी तुम्ही सोडलेला झेल स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळी जागा बनवायची होती. फलंदाज रोशनला पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये, अगदी स्टंपच्या वरून बॉल गेलाय. धाबा झाल्यात त्या 11. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. संदेश दाबणेला पाहतोय. सेकंड पॉवर प्ले. आउटसाइड ऑफ स्टंप, बॉल डॉट. एक डॉट बॉल आता दबाव बनवेल टीम सापाड संघावरती. तर दुसरीकडे एखादा चौकार षटकार या सामन्याला काटणी देईल. विजयाचं टार्गेट 37 असताना पहा मिळतं आपल्याला. सुरुवातीला 2 विकेट गेल्या,
त्यानंतर या ओव्हरमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत 5 चेंडू फक्त संदेशने 3च धाबा खर्च केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी होत असताना पुन्हा एकदा वन्स अगेन लागोपाठचा डॉट आलाय. 2 ओव्हरचा केस संपलाय. 12 बॉल, धावा झाल्यात 11 आणि आता गरज आहे 18 मध्ये 26 धावसंख्येची. तो घेणार आहे आता. स्पर्धा झाली का? चला ओके, चला सामना सुरू करा. आता 18 मध्ये 26 बनवायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा नैनेश आलाय. ज्याने पहिलं षटक फेकलं होतं. 8 डाबा खर्च केल्या, 2 विकेट. मागच्या ओव्हरमध्ये चांगला गोलंदाजी पाहायला मिळाली. फटका चांगला आहे. जागा बनवली, चाललाय चेंडू लॉंग लेगच्या दिशेला. तिसरा डप्पा घेत असताना बॉल सीमा पार. संघर्षाचा शंकनाद करणारा हा चौकार. यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. बिकीच्या बॅटमधून हा चौकार. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला फिल्डर आहेत. खराब फिल्डिंग. चेंडू चाललाय लॉंग ऑफला. 102 मध्ये रूपांतर केलं गेलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ पाहिला. एक धाव आल्यानंतर सेकंडचा कॉल लगेचच केला गेलाय. त्यामुळे ते 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 17. अद्याप 20 धावसंख्येची गरज आहे. 5 शिल्लक आहे. 16 करायच्यात 20. विष्णू राणे आणि दीपक राऊत यांचंही आगमन झालं. आपलं स्वागत. पुन्हा एकदा बॉल चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. पुन्हा 2 धावा. दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. हळूहळू विकी मात्र सामन्याला काढणी देण्याचा प्रयत्न करतोय, कारण मागचं षटक अतिशय चांगलं राहिलं टीम सेलारपडाच्या बाजूने. मात्र या ओव्हरमध्ये थोड्या धावा येत असताना तुम्हाला पाहायला मिळतात. चला, मान्यवरांचं आगमन या मंचाकडे होत असताना सर्वांचंच आपण सहर्ष स्वागत करतोय. कासगाव चषक 2026च्या पर्वात पुन्हा लेट कट. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ आणि तोपर्यंत 2 धाबा. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना एकेरी दुहेरी धाबा आल्या त्या ओव्हरमध्ये. विकेटने चांगला प्रयत्न केला. आता 14 बॉल 15 बनवायच्यात. ओव्हर नंबर 3 चा केस सुरू आहे. नैनेश गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेमध्ये अत्यंत चांगला स्पेल राहिला दोन्ही गोलंदाजांचा. मात्र यावरमध्ये एक चौकार सुद्धा पाहिला. दुहेरी धावा सुद्धा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामुळे आता विजयाच्या दिशेने पुन्हा एकदा चांगला बॉल. या ठिकाणी हलकसा अपील. यास कोणत्याही प्रकारची
खून नाही आहे, त्यामुळे आता चेंडू डॉट. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. नैनेश अद्यापपर्यंत 18 धावा खर्च केल्यात 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये. एक उंचपुरा खेळाडू गोलंदाज. पुन्हा चांगला फटका, बॉल चालला आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ओव्हरमध्ये दुसरा चौकार आला आणि विजयाच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आत्ता बनवायच्या 12 चेंडू 12 धावेची गरज. चला फिल्डिंग. चला आता 12 बॉल 12 ची गरज आहे मॅच मध्ये. चौथं षटक हर्षल दाबणेला पाहतोय आपण. थोडंसं कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये हर्षलला सुद्धा, कारण आता 12 चेंडू 12 ची गरज आहे. हर्षल दाबणे. चेक चेक चेक. यावेळेस बॉल हवेत आहे. फिल्डर कॅच की मॅच. जमला असं जर कॅच टिपली असती तर. मात्र पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि आता फक्त बनवायच्या धावा 6. चेंडू शिल्लक आहेत 11. रोशन घोडेच्या बाटमधून. फिल्डर 2 होते, चेजमेंट चुकलं त्यांचं थोडं. आणि त्यामुळेच आता चला प्रयत्न चांगले होते. 2 फिल्डर अगदी जवळ आले, मात्र त्यांचं जजमेंट चुकलं. पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फिल्डर पुढे सरकल्यात. षटकारानंतर पुन्हा एकदा फलंदाज बाद. फलंदाज रोशन बाद झाला, ज्याने 9 धावसंख्येचं योगदान दिलं आणि 31 या धावसंख्येवरती तिसरा खेळाडू बाद.
भरपूर वेळ झाला त्यामुळे दोन्ही टीमला विनंती करतो आपण टास बॉक्समध्ये या. टास करू आता. धाबा तुम्हाला बनवायच्या त्या इथून 6 धाबा बनवायच्यात. अद्यापी पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर आलेली विकेट. कमबॅक करेल का टीम शेलारपाडा, शिवगर्जना शेलारपाडा ही टीम खेळत असताना अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. वाईट. पाच धाबा दूर आहे आता विजयासाठी. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. हलकसा अपील. चेंडूचा पाठलाग केला होता मात्र चेंडू गेला डॉट. हर्षलचे षटक पाहायला मिळतो आपल्याला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. फटका चांगला आहे आणि आता मॅच विनिंग शॉट MS धोनी स्टाईलने मॅचला संपवलाय. जे 36 टार्गेट होते ते टार्गेट चेस केलंय. टीम कुशल स्पोर्ट्स शिष्या 11 सापाडे संघाने सामना जिंकलाय. या ठिकाणी मंचावरती मान्यवरांची उपस्थिती